तर आज आपली गाडी धुवून झालेली आहे. नवीन प्रवासासाठी सुरुवात आपण करणार आहोत थोड्याच वेळात. सो आता आपण थोडं सामान घेतो डीमार्टमधनं. आपल्याला पाण्याची बॉटल घ्यायची आहे. इथे बघा, इथे आहे कुठेतरी पाण्याची बॉटल. आपण डीमार्टमधून बाहेर निघालो आणि आता आपण चाललो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. तुम्ही बघत राहा, तुम्हालाही नक्की आवडेल आपल्या नवीन स्पॉट, आपण कुठे चाललोय. धन्यवाद. सो आपल्यासोबत आज आहे वैभव, सचिन, वैभव पवार, स्वतः वैभव पवार आणि सचिन शिंगाडे आणि दर्शन करण. सॉरी याचे 2 नाव आहेत म्हणून आपण विसरलो. काल याला लय मारलाय पोरांनी. त्याला काल पोरांनी मारलाय. बांब लावलाय काल, बांब लावून झोपला. पायथ्याशी बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे. सो आणि आपल्याला वरती हा डोंगर चढायचा आहे गडाचा. सो आपल्याला आजी भेटलं तिथे. आजी तुम्ही काय सांगलं या गडाचं? तुम्ही किती वर्षाचे आहेत? 65 वर्षाचे आहेत. तुम्ही जाता गडावरती? आता नाही जातोय. पहिलं जायचं लहानपणी तुमच्या? हा भारे आणायला. अरे बापरे. सो बघू शकता त्यांचे तो जो अनुभव आहे, जो इथून आता इथे कसं जंगल सारखं वातावरण आहे, तर इथे आतमध्ये वाडीतले जे लोक होते पहिल्याचे, ते आतमध्ये भारे वगैरे आणायला जायचे लाकडाचे चुलीसाठी. आता काय गॅस आल्यामुळे त्यांची गरज लागत नाही. इथे वाडीमध्ये लाईट वगैरे कशी आहे? लाईट वगैरे आहे इथे, सुविधा सगळ्या आहेत. आता काही पहिल्यासारखं वातावरण नाही. सो मीटर वगैरे लावलं आजी बोलतात आपल्याला. सो आजींसोबत आपल्याला बोलून खूप चांगलं वाटलं. सो धन्यवाद आजी. हां. सो हा तुम्हाला जो राईट साईडचा दिसतोय तो कलावंतीन दुर्ग आहे आणि हा जो मधला दिसतोय पट्टा तो प्रबळगड आहे. सो बघू शकता इथपर्यंत डांबरीकरण केलं आहे. वरती गाड्या वगैरे लावायला जागा नाही आहे, पण खालीच पार्किंग आहे. पण बरंच वरती आलोय. पाणी जातं आणि खाली नदीला भिडतं. सो खूप सुंदर वातावरण आहे. एकदम पायथ्याशी आलोय. मग खूप थकलोय. अर्ध्यापैकी चढलो आपण. इथे एक छोटंसं असं हॉटेल आहे. इथे तुम्ही परत लिंबू पाणी वगैरे पिऊ शकता. बघू शकता किती सुंदर आहे आणि खूप सुंदर हवा येते इथे. आणि वरती वॉशरूमला वगैरे पण सोय आहे. सो आपण बरंच अर्ध्याच्या वरती आलोय. बघू शकता आपण खूप दिवसांनी ट्रेक केला त्यामुळे खूप थकलोय. सो डिहायड्रेट होतोय. सो आपण पाणी जास्त पिलं पाहिजे असं ट्रेक करताना. सो आपण इथून पाण्याची बॉटल घेतली आहे. सो बघू शकता तुम्ही आपला प्रवास खूप सुंदर असा होतोय. आता आपण थोडंसं अजून वरती जाऊया. वरती एक गाव आहे. त्या गावाच्या इथे तुम्हाला टेंटसाठी वगैरे सुविधा पण आहेत. सो तुम्हाला जर इथे स्टेसाठी यायचं असेल तर तसंही वातावरण आणि तशाही सुविधा इथे भेटतात. सो आपण आता ते थोडंसं ब्रेक घेऊन पुढे चाललो आहे. इथे बघू शकता अशी वाट आहे. हे इथे असं नाश्त्याला हे आहे. सिग्नल माहिती आहे का? तिथे गेला का दुकान आहे तिथं. हे इथं फोटो भारी येत आहे. हे माझे फोटो काढतो. बोल. सो आपण बऱ्यापैकी ट्रेक कंप्लीट केलाय. अर्ध्याच्या वरती आपण आलोय. हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय, इथे एक गाव आहे. त्या गावाच्या वरतून 15 मिनिटं गडाचा रस्ता आहे. बघू शकता इथे खाली. सो बघू शकता तुम्ही आपण अर्ध्यापर्यंत चढलोय, पण भरपूर दिवसांनी ट्रेक करतोय त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतोय. कारण वरती आहे.
सचिन वैभव खाली आहे चला इथे. ये वैभव दमला वैभव आमचा वैभव दमलेला आहे. फर्स्ट वैभवची फर्स्ट ट्रेक आहे म्हणून त्याला थोडंसं दमायला होतंय. जास्त वेळ बसतील तर मग 4 खरंच परत खाली जायचं. पार केलेलं आहे. आपण आता मारुतीरायाचं दर्शन घेणार आहोत. आपण गणरायाचं पाय पडू. So, आपलं दर्शन झालेलं आहे. आपण पहिला पडाव पूर्ण केलाय आणि पुढे जायला सुरू करू. व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. सो सुंदर असा ट्रेक. हा ट्रेक एवढा रिस्की नाही आहे. तुम्ही आरामात ट्रेक करू शकता. बघू शकता आता आपण गडाच्या एकदम पायथ्याची जे गाव आहे तिथे पोहोचलेलो आहोत. पावसाळ्यात तिथे खूप सुंदर वातावरण असतं. रॉकीला घेऊन यायला पाहिजे होतं. हे बघा खूप सुंदर आहे इथे. हा आपला ह्या सीझनचा पहिला ट्रेक असल्यामुळे थोडी थकावट जाणवते पण छान आहे व्हिडिओ. दादाकडून उसाचा रस घेणार आहोत. बघू शकता दादाची वरती तिथे उसाची मशीन आहे. आणि दादा किती वरती अजून इथून? अजून तुम्हाला 1 तास वरती. अजून 1 तासाचा रस्ता आहे. आता आपण इथं उसाचा रस वगैरे पितो पण आता जेवढं आपण उचलून आणता ट्रेक केलंय तेवढं हे जे दादा आहेत त्यांचं राशन त्याचे बॉटल पाण्याचं बॉटल वगैरे जे काही विकतात ते खालपासून डोक्यावर इथपर्यंत आणतात आणि विकतात. सो खरंच खूप कष्टाळू जीवन आहे. आपल्या जीवनात एवढं कष्ट नाही आहेत पण खरंच तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे. आणि जर तुम्ही इकडे आला ट्रेक करायला तर नक्की यांच्याकडून थोडंसं पाण्याची बॉटल किंवा ज्यूस वगैरे पिऊन वरती जा. फुलाची पाकळी त्यांना मदत होईल आपल्याच्याने. आणि खरंच इथे आपण जे आयुष्य जगतो त्यापेक्षा खूप कठीण आयुष्य इथे जे गावात लोक राहतात ते जगतात. आपल्याला थोडं आता काल 2-4 दिवसापूर्वी लाईट गेलेली आपल्या इकडे. आपण अर्धा 1 तास किंवा 2-3 तास आपण किती त्रस्त झालतो. पण हे इथे जे वातावरण आहे आपण जे बघतो ते खरंच जरी लाईट नसेल जरी पाणी नसेल जरी ते थोडंसं जीवनात स्ट्रगल असेल तरी ते सुखी असतात. ते कुणालाही कंप्लेंट करत नाहीत. सो आपणही त्यांचा बोध घेतला पाहिजे. बघू शकता आमची हालत. आत्ता आपण एवढं थकतोय पण शिवकालीन टायमाला मावळे कसे गडावर चढत असतील किंवा गड कसा तयार केला असेल हे खूप असं जाणीवपूर्वक आपण समजू शकतो. आणि त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी केलेले संघर्ष हे किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आपण रक्षण केलं पाहिजे. आपण त्यांचं संस्कृती जपली पाहिजे हे लक्षात ठेवून. सो आपण आहोत आता दादाच्या शॉपवरती. अरे बापरे पडलो असतो. सो इथे पहिलं पाऊलवाट होते यायला वरती. तर जे सामान वगैरे जे राशन वगैरे लागतं ते पनवेलच्या ज्या गावाच्या आपण जिथून टर्न मारला पळसपेच्या पुढे तिथून घेऊन येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं वरती आणायचं पण आणि परत ते विकलं जाणार नाही जाणार हेही प्रश्न असतात. पण ट्रेकर्स जे आहेत ते बऱ्यापैकी ह्या गडावरती व्हिजिट करतात इथे. कारण 2 आहेत. एक सुळका आहे कलावंतीन सुळका आणि एक आहे प्रबळगड. सो दोन्ही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाचा स्पर्श झालेला आहे असे जागा आहेत. सो आपल्यासाठी ते देवभूमीच आहेत. सो अशा ठिकाणी हे ते आपल्या ट्रेकर्सच्या
भावांना सेवा देतात. तर तुम्ही यांना आल्याच्या नंतर कधी तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता, गप्पा मारू शकता, त्यांनाही बरं वाटेल. सो नक्की या. तुम्ही कोणत्याही गडावर गेलात तर कोणी पाणी विकत असेल किंवा तुम्हाला ज्यूस किंवा जेवणाची सोय करत असेल तर त्यांच्यासोबत व्यवस्थित बोला, त्यांचे विचार ऐका. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं भेटतं. जसं काय की हे कमी गोष्टींमध्ये कसं खुश राहायचं हे आपण ह्या भावंडांकडून आपण शिकू शकतो. सो नक्की. आणि तुम्हालाही जे काय वाटत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. तो आता आपण दादासोबत गप्पा मारणार आहे. दादा, तुमचं नाव काय? जानू नाव आहे दादाचं. आणि तुमच्या गावाचं नाव काय दादा? माते पर्वत, राईट? माची पर्वत. सो हे जे गाव आहे ह्या इथून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, म्हणजे जे एकदम पायथ्याशी गाव आहे आपल्या प्रबळगडाच्या. सो दादा, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथे? काय वातावरण असतं, कसे लोक येतात, तुमचा असा अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे लोक येतात त्याच्यावरतीच आमचं पोट पाणी भागतं. अच्छा त्याच्यावरती मी ते म्हणजे शनिवार वगैरे फक्त चालू असतं, बाकी दिवस बंद असतात. अच्छा, बाकी अच्छा. आणि बाकीच्या वेळेस मग तुम्ही काय करता शनिवार रविवार? काम वगैरे करतो आपण बाहेर म्हणजे असं गावात वगैरे जाऊन खाली? अच्छा. आणि जे शनिवार रविवारी लोक येतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? वरती आले आम्ही म्हणजे ते कसे असतात लोक जे ट्रेकर्स येतात, त्यांच्या भावना तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत व्यक्त करतात का, तुमच्यासोबत बोलतात का? नाही, बोलतात म्हणजे ते चांगलेच बोलतात. पाणी प्या, घ्या, कुठं काय घ्यायचं, प्रत्येक ढाब्यावरती ते थांबत आणतात त्यांना पण. अच्छा. आणि तुम्ही इथे जे ट्रेकला येतात राईट, त्यांच्यासाठी तुम्ही काय गोष्टी सांगू शकता की कसं इथे आता हे जंगलचा भाग आहे सगळा, तर इथे प्राणी वगैरे असतील राईट, तर तुम्ही काय सांगू शकता इथल्या जे ट्रेकिंगला लोक येतात त्यांना, त्यांच्यासाठी काय तुम्ही सूचना देऊ शकता? नाही म्हणजे असे रात्रीचे जर आले ट्रेक साठी मग त्यांना आम्ही असे बोलतो की तू वाघ आहेत रानात, रात्रीच्या रस्ते फिरू नका कुठं. अच्छा. म्हणजे ते पण भीती असते ना, पण रात्रीचे पण लोक काही गडावरती पण जातात, मग त्यांना आम्ही रोखवतो. अच्छा. जर तुम्ही सकाळचे लवकर गेले तर चालसाल, पण रात्रीचे जाऊ नका. अच्छा. म्हणजे तुम्ही असा दादाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता की आता आपण प्रबळगडाचा जो परिसर आहे तो पूर्ण परिसर जो आहे ना तो जंगलांनी व्यापलेला आहे राईट. तर इथे प्राणी वगैरे पण आहेत. आता दादांच्या ज्या एक्सपिरियन्सनुसार दादा सांगतात की इथे वाघाचे त्यांनी वाघ स्वतःही बघितलेले आहेत, वाघ असतील किंवा बिबट्या असतील राईट. सो तुम्ही जर रात्रीचा प्रवास करत असाल इथे, कारण वरती कॅम्पिंग वगैरे पण आहे, सो इथे जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तो तुम्ही व्यवस्थित करा आणि काळजी घेऊन करा, कारण जर प्राण्यांचं वगैरे इथे भरपूर दिसले गेलेले आहेत. आणि आतापर्यंत काही असा इन्सिडेंट तुम्ही असा ऐकलेला? नाही, आजपर्यंत तेच काही झालेच नाही. अच्छा. देवाच्या कृपेने आतापर्यंत तर असा काही इन्सिडेंट आपण ऐकला नाही, पण बघितलेत दादांनी स्वतः. त्यांच्या तिकडे वरती विहीर वगैरे आहे, त्यांनी आम्हाला, आज मी मागाशी गप्पा मारत होतो तेव्हा सांगितलं की इथे विहीर वगैरे आहे, तिथे वाघ वगैरे येतात. सो आपणही आपली काळजी घ्या. आणि जर तुम्ही ट्रेक करत असाल तर व्यवस्थित करा आणि एकटे जर फिरू नका. असं जर तुम्ही एकटे ट्रेक करत असाल तर असे व्यवस्थित या. तुम्हाला खालून वरती येताना जर कोणी साथीदार भेटत असेल तर त्या साथीदारासोबत या इन्स्टेड ऑफ एकटे येण्यासाठी. किंवा एकटा आल्याच्या नंतर एक भीती असते आपल्या मनात, ती भीती तुमची कमी होईल. दादा, तुम्ही आता इथे लहानपणापासून राहताय राईट, तर तुमचं कसं आहे प्रबळगडाबद्दल तुमची काय माहिती आहे की तुम्ही काय सांगू शकता ह्या गडाबद्दल? काय ते पहिले अगोदर ते कलवतीचं नाव असं होतं का, राणी मुखर्जी काहीतरी नाव होतं तिचं. अच्छा. हा हा हा. तर ते पहिले ती कलवतीवरती राहत होती. अच्छा. हा. देखरेख करण्यासाठी काहीतरी असे नाव होतं तिचं. अच्छा. तेव्हा ती कलवतीचं नाव कलवती झाले. अच्छा. म्हणजे ज्या त्यांचं रक्षण करत होत्या त्यांच्या नावावरून कलावंतीन असं नाव पडलं असं. आणि प्रबळगडाचा काय इतिहास आहे तुमच्या? प्रबळगडाचा इतिहास असा आहे, राजवाडे वगैरे आहेत, पाण्याटाके आहेत, मंदिर आहेत, तलाव आहे. अच्छा. कालाबुर्जा तिकडे जुने काम केलेले आहेत ते लोकांनी, म्हणजे भरपूर आहे किल्ला गडावरती. अच्छा. आणि हा किल्ला जो आहे, ठीक आहे, हा जो किल्ला आहे प्रबळगड, हा पहिलं वेगळं, म्हणजे जेव्हा त्याचं नाव वेगळं होतं, आता मुरुंजन असं नाव होतं. आणि नंतर छत्रपतींनी जेव्हा तो जो किल्ला आहे तो आपल्या साम्राज्यात सामावून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर त्याचं नाव प्रबळगड असं ठेवलं. हा किल्ला जो आहे हा मेन, मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की पनवेल, वसई आणि ही जी साईड होती ही व्यापार करणारे क्षेत्र होते. आणि त्या क्षेत्रावरती रक्षण करण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन त्याचं नामांतरण करून प्रबळगड असं नाव ठेवलं. आणि प्रबळगडाच्या बाजूला कलावंतीन दुर्ग आहे, तो सुळका आपण बोलू शकतो. तिथून तुम्हाला बऱ्यापैकी सर्व आजूबाजूचा परिसर दिसतो वरती गेल्यावर. आणि सुळक्याची एक आता नवीन जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझा जो अनुभव आहे की सुळक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका सुंदर दिसतो
आणि इतका आपल्याला आपल्या अंगावर काटे येतात आपण बघितल्याच्या नंतर. तर तो अनुभव नक्की तुम्ही घ्यायला कलावंतीन दुर्गाला गेलं पाहिजे. कारण आपला जो भगवा आहे कलावंतीन दुर्गावर फडकतो आणि तिथून सर्व महाराष्ट्राला दिसतो, हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद दादा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. धन्यवाद. सो बघू शकता ताई वरती चालला की काय? जा जा आरामात जा. बघा किती कष्टाचं जीवन आहे. एवढं वरती पाणी घेऊन जायचं. आपण आता जिथून आलो तिथं वरती त्याच्यावरती गाव आहे लागेल. सो आता आपण खाली उतरतोय. सो मेडिकल रिझनमुळे आपण वरती नाही जाऊ शकलो जास्त. आपण गावात जाऊन आलो. सो पुढच्या वेळेस आपण परत येऊ पुढच्या विकेंडला आणि तुम्हाला वरचाही व्ह्यू दाखवेल गावाच्या वरती कसं आहे. पण खरंच खूप छान वातावरण आहे. आपण इथल्या लोकांसोबत बोललो, त्यांची व्यथा जाणून घेतली, त्यांचे एक्सपिरियन्स आपण ऐकून घेतले आणि आपल्याला बरंच खूप भारी वाटलं. सो तुम्हालाही कसं वाटलं त्यांच्यासोबतचा सहवास, आपला संवाद, ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक सगळं करा. आणि तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत आपले व्हिडिओ शेअर करा. तुमचा सपोर्ट आपल्याला एक प्रोत्साहन देईल. खाली उतरता आपल्याला एक खूप छानसा पॅच लागला आहे, बघू शकता. छान पॅच आहे. इथे थोडंसं पावसाळ्यात पाणी असतं तर सांभाळून यावं लागतं. सो बघू